ते मार्केट करेक्शन्स म्हणजे ह्याला इन्व्हेस्टरने कुठल्या अँगलने बघितलं पाहिजेत. आता हे रिसेंट मार्केट 85,000 सेन्सेक्स होता, तो आता कुठेतरी 80,000च्या बिलाव पण गेलेला आहे. आणि इथे लोक थोडे पॅनिक्स पण होतात, काही लोक खुश पण होतात. एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? ह्यावेळेस आम्ही जेवढं क्लायंट्सला टॉपअप करता येतोय इन्व्हेस्टमेंट्स मध्ये आपल्या, म्हणजे समजा आता एफडी मध्ये काही पैसे असतील आणि आता जर का मार्केट एवढं करेक्शन दिलेलं आहे तर ते पैसे थोडेसे डायव्हर्ट केले इकडे आणि थोडी रिस्क घेतली तर इथून 5 ते 7 वर्षांनी याचे ट्रिमेंडस रिटर्न्स लोकांना दिसतात. कोविडचाच काळ गेला, ज्या वेळेस लोकांना भीती वाटत होती की आता इथून मार्केट पुढे कॅटॅस्ट्रॉफी येणार, माझे पैसे बुडणार, मार्केट सेन्सेक्स 15,000 पे भी जाएगा. आता काय झालं, आता तेच लेवल्स 80,000 85,000वर पोहोचले. आता इथून 5 वर्षांनी ते मार्केट 1.25 लाख 1.5 लाख सेन्सेक्सवर असतील. सो मग तिथे तुम्हाला खरंच लक्षात येणार आहे का आता करेक्शन झालेलं. सो इथे तुम्हाला जेवढं एसआयपी टॉपअप करता येत आहे किंवा मध्येच लमसम परचेस टाकता येत आहे तर हे केले पाहिजेत लोकांनी.